अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज आदमापूर निवासी श्री संत सद्गुरू बाळू मामांच्या नावानं चांग भलं. मामा भक्त हो, तुमचं आपल्या चॅनेलवर स्वागत आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि प्रथमच भेट देत असाल तर आत्ताच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला मामांचे असेच प्रेरणादायी संदेश, जीवनाला योग्य दिशा देणारे आणि तुमचे जीवन बदलणारे अत्यंत प्रेरणादायी संदेश तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाहायला मिळतील. आणि मामांचे संदेश आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. आणि याची मी आशा करते की तुम्ही हे उपदेश, हे संदेश तुम्ही तुमच्या आयुष्यात आचरणात आणत आहात. आणि जर आचरणात आणले तर तुमचे आयुष्य नक्कीच आनंदाने आणि सुखाने जाईल. मामा आपल्या भक्तांना म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होत नाही तोपर्यंत थांबू नका. आणि सतत जे डोक्यात तुम्ही विचार करत राहता ते करणे बंद करा. आणि स्वतःला परिस्थितीचे गुलाम कधीच समजू नका. तुम्ही स्वतःचे भाग्य विधाते आहात. स्वतःला कमजोर समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. मी हे करू शकत नाही असं कधीही म्हणू नका, कारण तुमच्या अंतर्मनात प्रचंड शक्ती आहे. आणि या शक्तीच्या मदतीनं तुम्ही अशक्य वाटणारं कामही शक्य करून दाखवू शकता. आणि वारंवार चुकीच्या गोष्टीच जर तुमच्या सोबत होत असतील तर विचार तुला करावा लागेल की सारखं सारखं तोच चुकीचा रस्ता तू का निवडतोस. वाट बदल म्हणजे परिणाम बदलतील. देव म्हणतो, आलेला प्रत्येक दिवस हा तू केलेल्या कार्याचा पडसाद उमटवत असतो. तुला तुझा स्वभाव त्यात जास्त साथ देत असतो. तुझी भक्ती मी पाहतोच. जसं तुझ्या मोबाईलमध्ये असंख्य फोन नंबर आहेत, परंतु विशिष्ट नंबर एका विशिष्ट माणसाशी जुळून आहे. तुला वाटलं तेव्हा तो नंबर तू लावतो आणि त्या व्यक्तीशी तू संपर्क साधतो. अगदी तसंच जेव्हा तुम्ही एखादं स्तोत्र वाचता तेव्हा त्या देवाच्या स्पंदनाशी जुळता. म्हणून जास्तीत जास्त कोणासोबत राहावं, कोणाचा विचार करावा, कोणाला आपलं मानावं, कोणाचं ऐकावं आणि कसं वागावं, या सर्व गोष्टी सहज आकलन होण्यासाठीच भक्ती मार्ग दिला आहे. तो मन मोकळा संवाद आमच्याशी साधा, आम्ही तुमचं ऐकतोच. आपलीच माणसं आपलं वाईट चिंतात, म्हणून नाराज होऊ नको. कुणी कितीही चिंतलं तरी जग सांभाळणारे मालक जवळच आहेत हे विसरू नको. तुमचा मामांवर विश्वास असल्यास आत्ताच आपला व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये मामा माझे ब्रह्मांड नायक असे टाईप करा. आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा, भाग्यवंत ठराल. मामा म्हणतात, आयुष्याचं गणित सोडवताना रोज करत असलेली तारेवरची तुझी कसरत कोणालाही चुकली नाही. गणित सोपी पडतील कशी हे तुझ्या हातात आहे. तू ते कसं सोडवत आहे तीच तर परीक्षा आहे. सहज मार्ग म्हणजे इथला मार्ग, कारण तुझी उत्तरपत्रिका आमच्या जवळ आहे. तुला होणारी दुर्बुद्धी हे शक्तीनं स्वयं टाकलेलं कोडा आहे. आणि त्यासाठी तुझी खरी माणसं कोण हे ओळखणे हीच तुझी खरी कसब आहे. शक्ती डाव बदलते, पण कधी? जेव्हा त्यातून निष्पन्न होणारे विचार किंवा कर्म तुला समजतात. म्हणजेच काय तर तुला समजेल असे सोपे सांगतो. जे आता आहे ना त्याची कदर कर. तू कोणावर जास्त प्रेम करतोस त्यापेक्षा तुझ्यावर कोण विश्वास ठेवतं, कोण जास्त प्रेम करतं ते पहा. अगदी हलकं आणि सोपं होईल जीवनाचं गणित तुझं. कारण घास सरळ तोंडात घालता आलाच पाहिजे. तो वाकडा वळसा घालून
तोंडाकडे नेणार तर वेळ आणि महत्वाचे लोक सुटणार आणि पुढे जाणार. मामा म्हणतात, तुझा माझ्यावरचा विश्वास हा मला तुझ्याशी बांधून ठेवतो. जसे तू माझे स्मरण करत असतो तसंच तुला मी सदैव पाहत असतो. म्हणून माझ्या बाळा, जीवनात योग्य ते कर्म करत जा, कारण तुझ्या प्रत्येक कर्मावर मी नजर ठेवून आहे. आणि या जीवन प्रवासात मी तुला मार्गदर्शन करून तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे रक्षण करेन. आणि कोणाला न दुखवता जगणे याच्या इतके दुसरे सुंदर कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला दुसरे पुण्य कमावण्याची गरज नाही. देव म्हणतो, या जगात आपण प्रत्येकाला आवडू असे कधीच होणार नाही. आपण कितीही चांगले वागलो तरी पण जे लोक आपल्याला वाईट समजतात ते आपल्याला समजणारच. मग तुम्ही कितीही चांगले वागा आणि तुम्ही कितीही काहीही करा आणि कितीही चांगले वागले तरी पण त्यांचा जर दृष्टिकोन आपण बदलू शकत नसेल तर त्यांच्यासारखे वागणे बंद करा. कारण आपण त्यांचा दृष्टिकोन कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीनुसार वागण्यापेक्षा आपण आपल्याला जसं आवडतं तसं बिनधास्त जीवन जगायला शिका. कारण इथे लोक देवालाही नावं ठेवायला मागे पाहत नाही, तर मग आपण तर माणूस आहोत. म्हणून खरं सुखी आणि समाधानी जीवन जगायचं असेल तर जसे आपल्याला वाटते तसे जगा. कोण काय म्हणेल याचा विचार सोडून द्या. आणि ज्या दिवसापासून तुम्ही फक्त स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायला चालू कराल त्या दिवसापासून तुम्ही खरं आयुष्य जगाल आणि खऱ्या अर्थाने समाधानी व्हाल. आणि आता मनातील आशा सोडू नकोस आणि मनात हे वाईट विचार आणू देऊ नकोस. तुझा आमच्यावरचा विश्वास डगमगू देऊ नकोस. कारण तुझा उद्याचा दिवस हा आजच्या दिवसापेक्षा खूप वेगळा आणि सुंदर छान असणार आहे. त्यामुळे काळजी करू नकोस. सर्व काही आमच्यावर सोपव आणि निश्चिंत होऊन तू तुझं आयुष्य सुखाने आणि समाधानाने जग. तर बोला मग बाळूमामांच्या नावानं चांग भलं. तर प्रिय प्रेमळ मामा भक्त हो, मामांच्या कृपेने आणि मामांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो आणि तुमची सर्व दुःखे दूर हो, हीच मामांच्या चरणी प्रार्थना. तर मामांचा हा दैवी संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.